सकोलेबाज न्यूज चॅनलवरून आपणास गंगूबाई चोपडचापडकर बातम्या देत आहे. सकोलेबाज न्यूज चॅनलच्या सकोलेबाज बातम्या, काही विनोदी बातम्या. गावातल्या कोंबड्यांनी अलाराम देणे बंद केले कारण लोक मोबाईलच्या गजरावरच उठून लागल्याने कोंबड्यांनी संप पुकारला. सकाळी लवकर उठून बायकोने नवऱ्याला चहा करून दिला नाही म्हणून 3 लाख बायकांचे घटस्फोट झाल्याचे वृत्त आहे. बायको माहेरला गेली आणि नवऱ्याने खूप चंगळ केली. या गीतामुळे महाराष्ट्रातील अनेक नवरे कोर्टात जाणार असल्याची खात्रीदायक बातमी प्राप्त झाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 3 वर्षांनी येणारा उत्सव आम्ही साजरा केला याची सुद्धा सदर चॅनलने गीताद्वारे माहिती लीक केल्याचा त्यांचा आरोप आहे. गावातील बैलाने शर्यतीत भाग घेण्यास नकार दिला कारण त्याला आधी फिटनेस ट्रेनर हवा होता. बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याचा आनंदोत्सव. 3 दिवसांनी मात्र चपात्या गोल कशा करायच्या याचा अभ्यासक्रम करण्यासाठी अनेक नवऱ्यांनी केंद्रावर गर्दी केली होती. मोबाईल हरवलेल्या विवाहित पुरुषाची तक्रार. माझा मोबाईल नाही सापडला तरी चालेल पण तो माझ्या बायकोच्या हातात पडू नये यासाठी धडपड सुरू होती. गावच्या सरपंचांनी गावात असा नियम केला की ज्या कुटुंबात कुणी दारू पिणार नाही त्या कुटुंबाला दुप्पट कर भरावा लागणार आहे. गावातील कुत्र्यांचा ग्रामपंचायतवर मोर्चा. आम्ही रात्रीच्या भुंकण्याबद्दल कुणीही तक्रार करणार नाही कारण आम्ही दिवसा झोप घेत असल्यामुळे आम्हाला रात्री दम निघणार नाही ही प्रमुख मागणी होती. लग्नात जेवण संपल्याने पाहुणे नाराज. काही पाहुण्यांनी वर वधूला दुसरे विवाह करून दुसऱ्या दिवशी लग्न करण्याचा हट्ट केला होता. गावातल्या मशीनने मालकांना अशी धमकी दिली की रात्री मोबाईल पाहण्यासाठी दिला तरच दूध वेळेवर काढता येईल, अन्यथा दूध देणे बंद करू. घरातील टीव्हीवर बायकोचा अधिकार राहील असे न्यायालयाने ठणकावून सांगितले असून नवऱ्याने रिमोट घेतल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. गावातील नावेची सूचना. केस कमी असो की जास्त असो तरी पैसे पूर्ण आकारले जातील म्हणून एका म्हाताऱ्याने तब्बल 4 वर्षांनी सलूनमध्ये जाऊन 4 तास वेळ आपला केस कापण्यासाठी घालवले. यामुळे हा विक्रम नोंदवण्यात आला आहे. आळशी तरुणाने नवा संकल्प केला होता, उद्यापासून व्यायाम सुरू करू. पण कित्येक वर्षे गेली, व्यायाम सुरू झालाच नाही. अर्धे आयुष्य संपले आणि आता म्हातारपण आले. या म्हातारपणात तो जिमवर जाऊ लागला आहे. भाजीवाल्याची बायकांसाठी ऑफर 2 किलो कांदे घ्या आणि साडी नाही घेतली म्हणून नवऱ्यासोबत बोला म्हणजे डोळ्यातील अश्रू दिसल्यामुळे नवरा साडी घेण्यास तयार होईल. ही भाजीवाल्याची भन्नाट योजना आहे. कांद्याचे दर गगनाला भिडल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा एका किराणा दुकानात वळवला. तिजोरीला हात न लावता चोरांनी फक्त 10 पोती कांदे आणि 2 किलो लसूण लंपास केला आहे. पोलीस आता CCTV पुढे जोडून कांदाप्रेमी चोरांचा शोध घेत आहेत. बायकोशी सलग अर्धा तास वाद घालणारा पती गिनीज बुकमध्ये नोंदवला असून पुरस्कार स्वीकारताना अश्रू त्याच्या अनावर झाले होते. लग्नानंतर सलग 30 मिनिटे बायकोच्या प्रत्येक प्रश्नाला न घाबरता उत्तर देणाऱ्या एका बहादर पतीने जागतिक विक्रम केला आहे. हा फक्त माझा नाही तर जगातील सर्व पीडित पतीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. चहाची टपरी बंद असल्याने पुण्यात अनेक वृद्ध पुरुषांनी आंदोलन केले. चहा नाही तर जगणे नाही ही घोषणा. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी नोकरी सोडून चहाचा स्टॉल सुरू केला होता. आजकाल जिममध्ये तरुणापेक्षा म्हाताऱ्यांची संख्या मोठी दिसल्याने जिम संचालक कोमात गेला आहे. मागितलेल्या तारखेला स्वतंत्र पैसे आणून देणारा एक दुर्मिळ मित्र शहरात सापडला असून हा मानवी इतिहासातील अत्यंत दुर्मिळ चमत्कार आहे. अशा मित्रावर अनेक संशोधन व्हावे अशी मागणी सर्वसामान्य मित्राकडून होत आहे. गर्लफ्रेंडचा फोन रिचार्ज करायला प्रे कर, अवघे 10 मिनिटे विसरला. या 10 मिनिटात तू बदलला आहेस. तुझे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे असे सांगत प्रेयसीने ब्लॉक करून नाते संपवले. बरं मंडळी, झकोल्याच्या बातम्या आवडल्या असतील तर झकोल्यात लाईक करा, शेअर करा, झकोल्यात कमेंट करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत.